राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने मराठा आरक्षण मुद्दे पर कांग्रेस और जोरांगे पाटिल पर करारा पलटवार किया। उन्होंने सवाल उठाया कि जब शरद पवार समेत कई मराठा मुख्यमंत्री रहे तब आरक्षण क्यों नहीं मिला, जबकि यह ऐतिहासिक कदम देवेंद्र फडणवीस सरकार ने उठाया था। बावनकुले ने आरोप लगाया कि कांग्रेस केवल फडणवीस और उनके परिवार को निशाना बना रही है और उनकी जाति को लेकर निचले स्तर की बयानबाजी कर रही है। उन्होंने पूछा क्या सिर्फ इसलिए हमला किया जा रहा है क्योंकि फडणवीस मराठा या ओबीसी नहीं बल्कि ब्राह्मण है। साथ ही उन्होंने कांग्रेस से यह स्पष्ट करने की मांग की है कि क्या वो ओबीसी कोटे से मराठा समाज को आरक्षण देने के पक्ष में है या नहीं। गुरुवार को कोराडी स्थित निज निवास पर पत्रकारों से बात करते हुए बावनकुले ने कहा, मराठा समुदाय को आरक्षण मिलना चाहिए। हमारा मानना है कि मराठा समुदाय को अलग से आरक्षण मिलना चाहिए। हमारे मुख्यमंत्री भी इसी स्थिति के हैं। 50 साल तक शरद पवार और कांग्रेस के मराठा नेता मुख्यमंत्री पद पर रहे, लेकिन उन्होंने मराठा समुदाय के लिए कभी कोई फैसला नहीं लिया। देवेंद्र फडणवीस की सत्ता में आने के बाद उन्होंने मराठा समुदाय के लिए आरक्षण का फैसला लिया। इसके बाद उच्च न्यायालय और सर्वोच्च न्यायालय में इस आरक्षण को बरकरार रखा गया। ये सब फडणवीस सरकार के दौरान हुआ। मला वाटतं हे सर्व देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये झालं। मग माननीय एकनाथ शिंदेजींनी याच्यात पुढाकार घेतला। आता देवेंद्रजी पुन्हा पुढाकार घेत आहे। एवढा सारा पुढाकार मराठा आरक्षणाकरता घेतल्यावरही आणि समाजाचं त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून ज्या मागण्या त्या पूर्ण करत असतानाही या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजींना नेमकं देवेंद्रजींना नेमकं बाकी सर्व नेत्यांना सोडून देवेंद्रजींना टार्गेट करणे, देवेंद्रजीबद्दल एकेरी बोलणे, देवेंद्रजीच्या त्या ठिकाणी इतक्याच अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता या महाराष्ट्राला असताना 14 कोटी जनतेचा विश्वास ज्या नेत्यावर आहे, 3 कोटी 17 लाख मतं घेऊन जे सरकार निवडून आलं आहे, 237 आमदार घेऊन जे सरकार निवडून आलं आहे, असा सरकारचा अत्यंत महत्वाचे नेते माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्यावर व्यक्तिगत स्वरूपाने त्यांना टार्गेट करण्याकरता म्हणजे देवेंद्र फडणवीसजी मराठा नाही आहे का ही चूक आहे का? खऱ्या अर्थाने ही चूक आहे का? त्यांना टार्गेट करणे ही जी काही सुरू आहे ते काही योग्य दिसत नाही आहे। तुम्ही मागण्या नक्की करा, जरूर करा, पण मराठा समाजाच्या माध्यमातून तुम्ही एका नेत्याला त्या ठिकाणी टार्गेट करणे ही भूमिका काही योग्य नाही आणि काँग्रेस पार्टीची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे। नाना पटोले यांनी काल गोल गोल भूमिका घेतली। स्पष्ट असं म्हटलेलं नाही की ओबीसीतून आरक्षण द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे। गोल गोल भूमिका काँग्रेसच्या कुठल्याच नेत्याची नाही। गोल गोल भूमिका घेत आहे। इकडे राहुल गांधी स्पष्ट सांगतात हम पिछड़ा के पीछे है, हम पिछड़ा के पीछे है, पिछड़ा के पीछे है। मग त्या ठिकाणी तुम्ही जे ओबीसी समाजाचं आरक्षण कमी करण्यासाठी जे त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा कसा दिला? काँग्रेस पार्टीने ठराव घेतलाय का? राहुल गांधींनी तुम्हाला आदेश दिले आहेत का? राहुल गांधीसोबत तुम्ही चर्चा केली आहे का? राहुल गांधीचं म्हणणं आहे का तुम्ही असं करा? नाना पटोले वडेट्टीवारनी स्पष्ट केलं पाहिजे, सुशील कुमार शिंदेजींनी स्पष्ट केलं पाहिजे की पिछडे जातीचं आरक्षण कमी करून तुम्ही इतरत्र त्या ठिकाणी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतात, ते कमी करण्याचा प्रयत्न करतायत। हे तुम्हाला त्या ठिकाणी मान्य आहे का? हे काँग्रेसने स्पष्ट केलं पाहिजे। आज मुंबईत बॅनर लागले, तुम्ही म्हणता देवेंद्रजी मराठा नाहीत ही त्यांची चूक। आज बॅनर लावण्यात आले की देवेंद्र फडणवीसांनी काय काय केलं असे बॅनर सुद्धा मुंबईत। मराठा समाज देवेंद्र फडणवीसांच्या मागे आहे, भारतीय जनता पार्टीच्या मागे उभा आहे, पण काही लोक देवेंद्र फडणवीसजींच्या जातीला घेऊन, समाजाला घेऊन, त्यांच्या परिवाराला घेऊन असे बॅनर सुद्धा मुंबईत। मराठा समाज देवेंद्र फडणवीसांच्या मागे आहे, भारतीय जनता पार्टीच्या मागे उभा आहे, पण काही लोक देवेंद्र फडणवीसजींच्या जातीला घेऊन, समाजाला घेऊन, त्यांच्या परिवाराला घेऊन या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये त्यांना गलिच्छ भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात आहे। महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला हे मान्य नाही। महाराष्ट्राच्या 14 कोटी जनताही सहन करणार नाही आहे। मी वारंवार सांगतो आहे की मराठा समाजाला आरक्षण देणे ही आमची जबाबदारी, आम्ही काम करतोय, आमचं सरकार काम करते आहे। या ठिकाणी आमचे राधाकृष्ण विखे पाटीलजी त्या ठिकाणी उपसमितीचे त्या ठिकाणी आहेत, ते त्या ठिकाणी चर्चा करणार आहे। पण काँग्रेसने मात्र आज आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे। काँग्रेसने सांगितलं पाहिजे की होय ओबीसीचं आरक्षण कमी करा, होय 18 पगड जातीचं आरक्षण कमी करा, या राज्यातल्या 353 जाती ज्या मागास आहेत त्यांचं आरक्षण कमी करा, हे सांगितलं पाहिजे। काँग्रेसने कमी करणार आहे। काँग्रेसने आपली स्पष्ट भूमिका व्यक्त केली पाहिजे। आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही समाजाला
SC ST OBCला आरक्षण कमी करू नका. काल जरांगे पाटील यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं, पण मुख्यमंत्री माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला, खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला. कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का. आहे तर शक्य आहे.